हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज आहे आमच्या इथला गावाचा बाजार. बाजार तर काय जसं वार येतील तसं 8 दिवसाला बाजार असतोच की, आहे का ना. पण काय काय बायांचं कसं असतं, कामाला जातात ना बया, आज पगारी होतेल्या, आज बाजार आणायचा. आमच्या इथं कसं आहे माहिती आहे का, पहिल्यापासून आधी आम्हाला केमचा बाजार होता. पहिली माणसं पॅसेंजरने जायची 12 वाजता आणि तिकून 3च्या पॅसेंजरने यायची, म्हणजे 3ला पॅसेंजर होती आणि इकून 12ला बरोबर. पहिलं भोंग पण व्हायचं ना, कारखाना चालू होता तेव्हा. आणि गाडी आली, कालचीच गाडी. मी आज आणि त्यांचा टाईमच पडतोय यायचा. तर कुठं होती मी, हां, तर पहिली माणसं केमचं बाजार आणायची. 5 रुपये तिकीट होतं, यायला जायला 10 रुपये जायचं. आणि परत जेऊरला चालू केलं. जेऊरला पण रिक्षाला 10 रुपये होतं, मग आता 20 रुपये झालं. जायचं 20, यायचं 20, म्हणजे 40 रुपये जाते तया. आणि दोघं तर जायचं म्हणलं तर मग 100 रुपयाला 20 रुपये कमी, बरोबर आहे का नाही. तर आता जेऊरचा बाजार असतो. 8 दिवसाचा बाजार. कोणाच्या इथं फ्रीज असतात, कोणाच्या इथं नाहीत. मग कसं असतं माहिती आहे का भावा बहिणींना, 8 दिवसाचा बाजार आणावा लागतो. या सोमवारी आणला ना, या सोमवारपासून येईल त्या सोमवारपर्यंत घालवायचा. डाळी म्हणा, कुठं काय म्हणा. तर माझा सांगायचा उद्देश एकच आहे की सिटीत कसं तेवढंच आणायचं आणि तेवढंच खायचं, ताजं ताजं, बरोबर आहे का नाही. तसं गावाकडं नाही. गावाकडं पण ताजंच असतं, कधी येते विकायलाही तर ताजं असतंय. आणि जर नाही जमलं बाय चान्स तर बाजारच आणावं लागतंय. भाजीपाला येतो. पाणी बघितलं का कसं माणसांनी जायचं. माळावरलं पाणी आहे. आज तर का त्या दिवशी तर तिथवर होतं, आज तर इथवर पाणी आहे. काय बाई. आणि हे गटरचं पाणी आहे. गटर गावात नाही त्या गटरी केल्या, पण माळावर केलेल्या इथे ना, त्याचं पाणी रिकाम्या टाक्या सोडून दिले. गटरचं पाणी आहे. म्हणजे घाण पाणी आहे, म्हणजे गावातली माणसं मरून का जायना. कुणाचं बाथरूमचं, कुणाचं कशाचं पाईप सोडलेलं गटरमध्ये. किती लय अवघड आहे भावा बहिणीनं, कसं कुणाला बोलावं आणि कुणाला नाही. त्यांनाच कळायला पाहिजे. आपण काय बोलून उपयोग आहे का, होय. तर जाऊ द्या. यांनीच का नाही मच्छर तयार होत्यात, बिमारी तयार होती. हां, आता गटर केली म्हणल्या मोठी, हौद करून त्याच्यात सोडा येत नव्हतं वय. उगाचच येड्यासारखं करते ते बया. तर जाऊ द्या. मी कुठं होते, हसते. तर आज येणार आहेत वडील, उद्यापासून आणत्याला दूध. आजच्या दिवस तर आणावं लागणार आहे ना. आणि बाणूचं जीवन त्याच्यावरच आहे, दुधावर. दूध आणाल तेव्हा ते खाईल, नाही आणाल तर मग दुसरं काहीच खात नाही. वरण भात खाते. आमच्याकडं पाणी तसलं आहे, पानचट झाल. डाळी शिजत नाहीत, नुसत्या रट्ट होत्यात. कवर पण शिजवा मटण असल्याने तरी शिजतच नाहीत, ओतूच जातं. बादा 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 असला. जायला सुद्धा रस्ता नाही. तर म्हाताऱ्या माणसांनी तर कसं जावं बाया, म्हाताऱ्या माणसांनी तर कसं जावं.
लय अवघड आहे. पडलं सुललं पाय बी मोडला. आणि म्हातारी माणसं तर मुद्दाम बाहेर हिंडते ते चिखला पाण्यात. त्यांचं पण बरोबर आहे, त्यांना पण पाय रिकामं करावं लागतं. हे थोडीच सांगूनच हुकून येते आहे की. तर चला जाऊ द्या मग. कसं आहे, आपलं घरातलं ब्लॉक असतात, कधी बाहेरचं असतात. जे पण आहे, जे पण मला वाटतं ते आम्ही सांगत असते. काय चुकीचं असेल तरी पण सांगत जावा. हो कसं जायचं. कोणाकोणाच्या इकडं पाऊस होता, आमच्या इकडं होता रातभर पाऊस. एवढा नव्हता, अगं टिपका होता बारीक, तरी पण ओलं झाले. तर चला, मी आता म्हणणार नाही लाईक करा शेअर करा. कसं आहे, म्हणलं ना तरी पण वाईट वाटतं, बरोबर आहे का. तर चला बाय.